काका काका चहा आणलाय तुम्हाला काही त्याच्याबरोबर पोहे खारी बिस्किट वगैरे काय या म्हणलं परत लवकर काय पुढच्या वेळेला माकडाऐवजी जिराफ हत्ती बिबट्या अशा चर्चा करू जरा बर मी निघतो आता बहुतेक मैत्री झोपली अजून तिला सांग हो मी उठवतो मी तिला आता प्लीज प्लीज ती चिडेल माझ्यावर 2 मिनिटं थांबा तुम्ही प्लीज मैत्री 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 मी त्याला मीच नाही मी आलोय तुझे बाबा निघालेत तुझे बाबा निघालेत जाताना बाय कर जरा त्यांना बाबा 1 मिनिट मला तुमच्याशी बोलायचंय मैत्री नॉट नाव मला खूप काम आहेत आय नीड टू रीच ॲज फास्ट ॲज पॉसिबल खूप मीटिंग्स आहेत प्लॅन केलेल्या 1 मिनिट फक्त बोल पटकन बोल माझ्यामुळे मी तुमचा कप आत ठेवतो द्या नाही मी ठेवला ठेवलाच का मग मला कसं जाता येईल इथनं आता मला चहा हवाय म्हणून जा चहा पी उत्तम मी हिच्यासाठी चहा करतो बाबा मला माहिती आहे की तुमचा माझ्या कुठल्याच डिसिजन्सवर विश्वास नाहीये पण मैत्री तुला माहितीये मला पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायला आवडत नाही आणि तू तरी आमचं ऐकणार आहेस का कधी ऐकतेस तू तुला पाहिजे तेच करतेस आणि आता तू आणि तुझा तो मित्र काय त्याचं नाव सौमित्र आताही पुन्हा तुम्ही तेच करणार आहात दोघं मिळून तेच सांगतेय मी की मला सौमित्रने कालच सांगितलं तुम्ही दोघं जोपर्यंत या लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत तो माझ्याशी लग्न करणार नाही आणि जर तुम्ही तयारच झाला नाही तर माझ्याशी लग्नच करणार नाही असं म्हणाला तो हो खरंच थँक्यू आयुषू हे घे तूच घे पाणी केवढे उचका लागलाय हे ठीक ना पोटात काही गॉसिप राहिलंय का नाही ग म्हणजे हो हो नाही म्हणजे गॉसिप गॉसिप नाही काय करू तू गॉसिप नाही माझं जरा एक काम आहे ओ फार महत्वाचं म्हणजे असं काही फार मोठं नाही आता तुला वाटायचं काय करायला चालली ऐश्वर्या पण महत्वाचं आहे तर थोडं त्याचं टेन्शन हृदय असं धडधड धडधड एवढं नाही म्हणजे असं धगधग धगधग थोडं होत आहे असं आहे कळतंय का तुला ऋतू कळतंय का तुला काही हा नाही नाही कळतंय नाही कळतंय हा आमचं मॅगझिन आहे ना हा त्याचं एक कव्हर साठी फोटोशूट करायचंय तर मी आपलं सुचवलं आपण असं मदत करण्याच्या हेतूने बोलत असतो ना तर सर हो म्हणले लगेच आमचे ओके तर तो आपला हाय ना काय त्याचं नाव सिद्धार्थ चांदेकर माय गॉड त्याला
फोन करून त्याच्याशी बोलायचंय. ग्रेट, म्हणजे नंबर मिळवलाय मी त्याचा कुठून तरी असा. हा पण आता बोलायला लागेल ना त्याच्याशी. हा मी काय बोलणार, कशी बोलणार ना. म्हणजे मला असं काही वाटत नाही त्याच्याबद्दल. हा हे, असं कशाला काही असेल. पण स्टार आहे ना, सेलिब्रिटी. आपण काय बोलणार त्यांच्याशी, वेगळं असतं त्यांचं सगळं. असं आहे जरा प्रॉब्लेम. एवढंच ना. सी ऐश्वर्या, यू हॅव टू डू इट. हे बघ, काम हे काम आहे. हा, कॉल हिम. युअर राईट ऋतू. काम आहे माझं, कामच आहे म्हणजे. हो, कर 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 कर. हॅलो. हाय सिद्ध, सिद्धार्थ चांदेकर का? येस. बिझी आहात का सर तुम्ही? तुम्ही थोड्या वेळाने फोन करू शकता का? मी जरा वर्कआउट करतो. हॅलो, कुणी आहे का तिकडे? हॅलो. हॅलो. हाय सर. ऍक्च्युली आय एम ऐश्वर्या चौधरी फ्रॉम फिल्मी फोडणी मॅगझिन. हा हा हा, कळलं मला. बोला बोला. या सर, इज दिस द राईट टाइम टू कॉल यू सर? हा बोला ना. थँक्स. सर ऍक्च्युली आमच्या मॅगझिनसाठी एक फोटोशूट करायचंय कव्हर पेजसाठी. तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का? आय मीन मी माझ्या सरांना काय सांगू? अहो, असं कसं सांगणार तुम्हाला? मला पहिले कन्सेप्ट काय आहे ते सांगा ना, मग बजेट काय आहे ते सांगा. जरा डिटेल बोला ना. डिटेल्स. सर ऍक्च्युली मी माझ्या सरांशी कोऑर्डिनेट करून तुम्हाला परत फोन करू. कधी करू? उद्या करा. ओके, ग्रेट. थँक्यू. ओके, थँक्यू. डन. ऐश्वर्या, बी प्रोफेशनल यार. आता उद्या सरांशी बोलून त्याला परत फोन कर. ओके. हे मी झोप उडवायला कॉफी करतोय, घेणार आहे का? गरज नाहीये मला, माझी झोप तशी उडाली. सीए मी करतोय, तुझी का झोप उडाली? चुंबक इकडे. सॉरी मी. नाही नाही, विषय वेगळा आहे. ह्यातलं एक बोट पकड. मैत्री खरं तरी बालिश आहे. पकड. पकड. पुन्हा गल्लत होत शकते. पकड चुंबक. कुठला हे का? तू तू निवड फक्त. तसे पहिला डाव भूताचाच असतो. पण काय काय होतंय? मीत, तू काल जे बोललास ते खरंय? हो. म्हणजे तू माझ्या आई बाबांसाठी आपलं इतक्या वर्षांचं रिलेशन ब्रेक करणार आहेस? नाही, पण कसं आहे ना मैत्री, जर आत्ताच हे मॅटर सॉर्ट आउट झालं नाही ना, तर पुढे खूप अवघड होणार आहे सगळं. नाही काय ना मैत्री, त्यांना आयुष्यभर हेच वाटत राहणार की तू चुकीच्या मुलाशी लग्न केलेस, जे की नाही आहे. आणि मला तसं नाही राहायचंय. आणि ही तुमची भांडणं ही सतत चालू राहणार. राहू देत ना मीत. आपल्याला काय फरक पडणार आहे त्यांनी? मला फरक पडतो मैत्री. मला सांग, असं का फरक पडणार नाही सांग मला. म्हणजे बघ ना, त्यांचं नाव जरी घेतलंस तरी तू हायपर होते आणि अशी वेड्यासारखी वागायला लागतेस. त्यातून तुझा स्ट्रेस.
म्हणजे मला सांग, हे सगळं असं आयुष्यभर डोक्यात राहणार, मग कसं हँडल करायचं ग पुढे? अच्छा, म्हणजे माझा स्ट्रेस हा प्रॉब्लेम आहे का आता? तसं- ओके, एक मिनिट. नाही, मला कळलंय भीत. मी आता जशी आहे तशी तुला नकोय. मी बदलायला हवी असं वाटतंय ना तुला? तू फेकून देणार आहेस मला, ब्रेकअप करणार आहेस. थँक्यू सो मच. कळलंय मला. फाईन. एक मिनिट, मला एक सांग, आपलं स्टेटस काय रे आत्ता? आपण कमिटेड आहोत की नाही आहोत? तुला जर असंच वाटतंय तर तू कन्व्हिन्स होईपर्यंत आपण राहूयात लांब. मला नाही राहायचंय लांब. मी नाही राहू शकत लांब. मला नाही माहिती. मैत्री, हे बघ, तुला कळतंय का? तुझ्या आई बाबांना आपलं लग्न मान्य नाहीये याचा अर्थ कळतोय का तुला? नाही कळत आहे मला नाही कळत आहे. मला आता फक्त एवढंच कळतंय की तू आता असं म्हण की तू मला कधीच सोडून जाणार नाहीस आणि आपलं कधीच तुटणार नाही. तू मला आता सॉरी म्हण. मी तू सॉरी म्हणलास की सगळं ठीक होईल. हे बघ, मी नाही म्हणू शकत सॉरी. आणि आता आपण हा खेळ बास करूया. आता आपल्याला खूप मोठे डिसिजन घ्यायचे. तू बघ अमित, खरंच निघून जाईल. तुझं सॉरी नाही म्हणलास ना, मी कधीच बोलणार नाही तुझ्याशी. काय हो, तुम्ही असे भॉ करायला थांबल्यावर की का थांबलाय? तेच आम्ही विचार केला, म्हटलं आता हा आला की एकदम त्याला असं भॉक करू, तेवढीच आपली थोडीशी गंमत, नाही का? मी थकलोय पण. दादा, काय थकलोय असं सांगून तू कुठलं कटू सत्य लपवतोयस का आमच्यापासून? काय काय कटू सत्य? काय बोलतेस तू? मैत्रिणीची आई आली, आम्हाला न भेटता निघून गेली. मग तिचे बाबा आले, तेही आम्हाला न भेटता निघून गेले. तुला काय वाटतं दादा? आम्हाला काही कळत नाही? मला खरं खरं सांग, साखरपुड्याची तारीख तुम्ही परस्पर नाही ना ठरवलेली, का उरकूनच टाकलायत? ए, ऐक जरा, साखरपुडा म्हणजे काय असतं हे तुला काही माहिती आहे का? किती धावपळ असते, किती कामं असतात, आणि आपले नातेवाईक किती आहेत हे तुला धड माहिती नाही अजून. तुला कल्पना नाही आपले किती नातेवाईक आहेत ते. अरे एकाला जरी निमंत्रण द्यायचं विसरलं ना, लय राडा होईल भाऊ. अहो, ते आठवतंय ना तुम्हाला मीना वंसनच्या मुलाच्या वेळेचं? त्या मुलाच्या लग्नात आपले सख्खे पण नाही येतात ते, त्या औरंगाबादच्या आत्या, त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या सुनेला आम्ही आमंत्रण द्यायचं विसरलो. तर केवढा त्यांनी काय काय ऐकवलंय. त्या चंद्रमोहन भाऊजींची भर. सगळं बिल कोणाच्या नावावर पाठलं? यांच्या. का? कारण ही घरात सगळ्यात लहान म्हणून. आणि निमित्त काय होतं की म्हणे आम्ही त्यांना बरोबर पत्ता सांगितला नाही, हे निमित्त होतं. तू आम्हाला काय ते खरं खरं सांगणार आहेस का? हेच होतं ना आपल्याकडे, म्हणून मी सांगत नाही काहीच. अच्छा, म्हणजे काहीतरी सांगण्यासारखं आहे म्हणून तू त्यात सांगत नाहीयेस. मैत्रिणीचे बाबा यांना म्हणाले की ते सगळं तुझ्याशी बोललेले आहेत, तर ते काय बोलले ते आम्हाला सांग. तुम्ही फोन केला त्यांना? हो. मस्त. सांगणार आहेस? माझ्या डोळ्यात बघ आणि खरं खरं काय ते सांग. अगं काय ते काय काय बोलणार? ते खूप बिझी आहे. ते म्हणाले मी आता खूप बिझी आहे म्हणाले, आणि
त्यांच्या 2 महिन्याच्या अपॉइंटमेंट्स पूर्णपणे फुल आहेत, त्यामुळे त्यांना अजिबात आत्ता वेळ नाही. ते म्हणले की मी वेळ मिळाला की सगळं सॉर्ट आउट करतो, म्हणजे तारखांचं वगैरे ते म्हणाले. आणि आणि म्हणाले हां, ते म्हणाले वेळ मिळाल्यावर मी सांगेन तुम्हाला म्हणाले. बस बाकी काय. मग हेच ते आमच्याशी का नाही बोलले? या गाई सांगितलं ना ते बिझी आहेत म्हणून. तिच्याशी नीट बोलायचं. मी सांगितलं ना, मी ते बिझी आहेत म्हणून सांगितलं ना. हे माझ्या लेकरा, हेच ना माझ्या डोळ्यात बघून सांग रे. काय डोळ्यात बघून सांग म्हणजे काय 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 बोलते? असं काय लहान आहे का मी आता? बाबा काय आईला सांगा ना जरा. काय म्हणजे काय आता जेवायला झोपायला राहायला इथं दारात थांबू का? तुला माहिती आहे ना, A for What? ऐश्वर्या. A for ऐश्वर्या. सिद्धार्थ मध्ये पण येतोच की असं मध्ये. म्हणजे तो माझा आहे का? म्हणजे मी अशी त्याच्या मनाच्या आत आहे का? नुसते काय बघताय हो? विचारा की काहीतरी मला. काय कुणाला काय विचारायचंय? मला विचारायचं, मी टेन्शन मध्ये तर विचारायला नको का? विचारा. आता तू मला दुधाकडे बघायला सांगितलंस ना, मी दुधाकडे बघू का तुझ्याकडे बघत बसू? बरं ठीक आहे, आता तू म्हणतेस तेच तर विचारतो. नलिनी काय होतंय तुला? हे बघितलंस का? ते असं विचारायचं म्हणून विचारतात ना, हेच नाही आवडत आहे मला. हे ना, म्हणूनच मी कधी काही विचारत नसतो. आता विचारतोय माणूस एवढं प्रेमानं, तर सांग ना काय झालंय ते. तुला माहितीये सौमित्राच्या वेळेस मी यांना किती वेळा सांगितलं मला ना चांगले सिनेमे दाखवा हो, तर कुठले दाखवले? दिल, आशिकी. त्यावेळेचे सिनेमाचं आता काय आलं मध्येच मग? कारण तेच संस्कार झाले तुमच्या सौमित्रवर. त्या सिनेमात काय दाखवलं होतं? ती मुलं आई वडिलांना विचारत नाहीत, जुमानत नाहीत, त्यांना हवं तसं वागतात. तेच तेच करतोय सौमित्र. आपल्याला जुमानत नाहीये, त्याला जे हवंय ना तेच तो करतोय. अगं पण त्यावेळेस बाकीचे सिनेमे सगळे खून हाणामारी असे हा, खून हाणामाऱ्या तेच म्हणते मी. त्याच्यातले जरा 2-3 मला सिनेमे दाखवले असते तर काय बिघडणार होतं? म्हणजे ते संस्कार झाले असते ना तुमच्या सौमित्रावर. म्हणजे प्रसंगी त्याने 2 असे टोचे मारले असते आणि जाब विचारला असता. थांब, थोडी शांत राहा. हे बघा, मैत्रिणीच्या बाबांनी तुम्हाला काय सांगितलं? काय? की ते सौमित्राशी बोलले आणि ते तुम्हाला सांगणार आहे. सांगेल. सौमित्राने तुम्हाला काही सांगितलं? हो. काय? नक्की असं काही सांगितलं नाही. हा, हे सगळं तुम्ही. हे बघ नलू, मी तुला सांगतो, मी तुला सांगतो, तू विनाकारण विचार करत बसू नको. काहीतरी सगळं मी आहे मार्ग काढायला. अगं माझं लेकरू ग, भूक लागली. जा पटकन आधी आंघोळ बिंगोळ आवरून ये, मग देणार खायला. काय यार, आता मी काय सांगत होते, तुम्ही ना बाकीचं माझ्याशी काही बोलूच नका. मी करतो. तुम्ही ते खडसावून विचारा त्याला. वा, साबुदाण्याची खिचडी करणारच वाटतं. हो. मग कांदा का चिरते? अरे तुला काय करायचंय? मी काय, तू आणि तुझे बाबा दोघे 24 तास तिथे तुझ्या दादाबाई माझ्यावर काय वेळ आली तुला माहिती तरी आहे का रे? हे बघ,
तू मला ओरडू नकोस. म्हणजे दादाच्या वेळेचं मला माहिती नाहीये, पण माझ्या वेळेचं मला माहिती आहे. म्हणजे माझ्या वेळेला नक्कीच तू मॅट्रिक्स वगैरे बघितला असशील. म्हणजे त्याशिवाय माझ्या एवढा असा ब्रिलियंट मुलगा तुम्हाला होणं शक्यच नाहीये. एक उपाय आहे तुमच्या या फालतू समस्येवर. वनटास उपाय आहे पण. काहीतरी ना अभद्र ए, 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 ए. ओ. म्हणजे एक उपाय आहे माझ्याकडे. बघ आता तुमचं दात दुखत असेल तर तुम्ही ENT स्पेशालिस्ट कडे जाणार का? हा तेच सांगतोय. सौमित्र तुमचा मुलगा हा कधीच तुम्हाला काहीच खरं सांगणार नाही. मग खरं कोण सांगणार? मैत्री. मैत्री कशी भावनिक आहे ग, त्यामुळे तिला इमोशनली ब्लॅकमेल करा. दी बरोबर बोललाय तो. नलू, मला वाटतं हे विघ्नेशच्या जन्माच्या वेळेस आहे ना, तू अशा कट कारस्थान असणाऱ्या सिरियल्स बघितल्या असशील.